ऐश्वर्या, मी माधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण। तर आज आम्हाला जायचं पिल्लूला वॅक्सिन डोस देण्यासाठी 2 वर्षाचा असतो व्हिटॅमिन एचा। तर इथेच गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिकडे जाणार आहे। तर मग बाकीचं चपाती करून ठेवली, फक्त भाजी बनवायची बाकी आहे, तिथून आले बनवणार आहे कारण मग ऊन पण खूप होतं। चला तर बाहेर जास्त ऊन असल्यामुळे मग त्याला रुमाल बांधला आणि टोपी पण घातली आणि तसे गुंडाळून घेण्यासाठी मी घेतच असते, कारण 10 वाजले तरी खूप ऊन असतं आणि जवळचे सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि त्याला द्यायचं होता 2 वर्षाचं जे व्हॅक्सिन असतं, तो डोस असतो, व्हॅक्सिन नाही सॉरी डोस असतो व्हिटॅमिन एचा, तो द्यायचा होता। म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आणि कारण इथं अंगणवाडी वगैरे आहेत पण त्यांचं टायमिंग वगैरे काही माहीत नसतं आणि इथं कसं भेटून जातं लगेच गेल्यानंतर आणि व्हॅक्सिन द्यायला काही वेळ नाही लागत। पण जर आपल्याला काही दाखवायचं असेल तर खूप वेळ जातो तिथं हॉस्पिटलमध्ये आणि खूप टाईमही जातो। ते कसं तर मी तुम्हाला सांगेलच, कारण की मला थायरॉईड चेक करायचं होतं। पण त्यांचं कसं असं पहिले डॉक्टरला दाखवा, मग त्यानंतर ते लिहून देतील, त्यानंतर मग आपण चेक करायचं। तर पिल्लूला वॅक्सिन द्यायचं होतं, वॅक्सिन म्हणजे डोस द्यायचा तर 2 वर्षाचा व्हिटॅमिन एचा। तर तो दिला आणि लगेच आला मी 10:30ला, तर 11:30पर्यंत तो होऊन गेला आणि इथं जवळच आहे। बाकीचं थोडं काम होतं तर आता मी स्वयंपाक करणार आहे आणि मला उपवास आहे, गुरुवार आहे, त्यामुळे काही नाही। तर मग बाकीचं मग तुमच्यासोबत शेअर करेन। तर चपाती मी आधी सकाळीच करून गेले होते, म्हटलं जास्त वेळ वगैरे लागला तर जेवायला बरं असतं, पण मग तरीही आम्हाला उशीरच झाला येण्यामध्ये, बाकीचे थोडंसं काम होतं त्यामुळे। तर म्हटलं साधं सिंपल मग मी इथं श्रीखंडच बनवलं, पेठलंच बनवलं होतं कारण मला उपवास होता गुरुवार असल्यामुळे। तर माझ्यासाठी पापड्या वगैरे तळलेलं आहे, पापड्याची मी ऑलरेडी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि आता फक्त जेवण वगैरे करायचं आणि मग लगेच फरची वगैरे पुसून भांडे आवरायचे होते। तर आज असंच कामं होते आणि कुठं गेल्यानंतर खूप वेळ लागून जातो त्यामुळे, आणि मग घरातली कामं राहून जातात, बाहेर गेल्यानंतर मग असंच होतं शक्यतो। त्यानंतर आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी तुमच्यासोबत संध्याकाळचं जे आहे रुटीन ते थोडंफार शेअर करणार आहे। तर सर्वात आधी इथं मी कणिक भिजवते, म्हणजे बाकीची कामं मग होतात तोपर्यंत। चहा वगैरे काही झाले नाही, शक्यतो चहा मी टाळते सध्या, तरी पण मग होतोच, सगळेजण असल्यावरती मग चहा करावाच लागतो। पण म्हटलं चला एकदा कणिक भिजवते। तर हे मी पीठ ऑलरेडी आधी चाळून ठेवलेलं आहे, म्हणजे काय होतं मग पटकन मळून होऊन जातं आणि वेळही लागत नाही आधी चाळून ठेवलेलं असलं तर। तर इथं मी अंदाजे 5 चपात्या करायचे असते तर मग तसंच घेते, कारण जास्त झाले ना मग त्या तशा शिल्लक पडतात आणि एखाद्या दिवशी तर मग गाईला दिली जाते, पण रोज शिल्लक पडलेली ना काय करणार ती, आणि सारखं मग बाहेर जाणंही होत नाही। तर सर्वात आधी इथं कणिक भिजवून घेते आणि त्यानंतर मग चहा करायचं आहे आणि भाजी काय करायची तेही बघायचं आहे, आणि रोजच असतं आपलं काय भाजी करायची आणि काय नाही। आणि उन्हाळा म्हटलं ना तर एकदमच म्हणजे भाजीला काहीच नसतं, तर भाजीपाला आणलेलाच आहे। तर म्हटलं तर गव्हाच्या शेंगा वगैरे काहीतरी करावं आणि संध्याकाळी कसं थोडी पातळ भाजी पाहिजे असते, त्यामुळे मग पातळच भाजी बनवणार आहे। आणि सुकी भाजी सकाळी चालते, गव्हाच्या शेंगा नाही तर मग मी चवळीच्या शेंगा असं काहीतरी बनवणार आहे। तर आता मला बनवायचं आहे स्वयंपाक, हॉस्पिटलमधून आला आणि खूप बोर होऊन झालं, त्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जायला अजिबात आवडत नाही। पण मला थायरॉईडची टेस्ट करायची होती आणि नंतर समजलं की ते जेवण करण्याआधी जावं लागतं, तर मग खूप टाईमपास झाला। आणि गव्हर्नमेंटचं कसं असतं ते डॉक्टर लिहून दिल्याशिवाय चेक करत नाही, जसं प्रायव्हेटला गेले ना आपण म्हटलं ही टेस्ट करायची तर करून देतात ते, त्यामुळे मग खूप लेट झालं। तर आता मला करायचे चवळीच्या शेंगा आणि चपाती बनवणार आहे, तर बनवून घेते। त्यानंतर तिथून आल्यानंतर मग जेवण वगैरे केलं, दही वगैरे खाल्ली, तर आता बनवते आणि तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते। आणि गरमी तर एवढी होते, 45 डिग्री तर सध्या टेम्परेचर आहे, पूर्ण पाठीमागून गळत आहे, म्हणजे पूर्ण ड्रेस ओला होऊन जातो, इतकी गरमी आहे। आणि गरमी तर एवढी आहे, 45 डिग्री आत्ता टेम्परेचर आहे, पूर्ण घाम येऊन जातो, इतका घाम येतो ना, स्वयंपाक करणं किचनमध्ये मुश्किल होऊन जाते, इतकी गरमी, भयानक गरमी आहे। आता काय करणार, जेवणासाठी स्वयंपाक तर करणंच आहे, तर पटकन स्वयंपाक करते आणि तुमच्यासोबत ते शेअर करते। तर ह्या चवळीच्या शेंगा मी ऑलरेडी निवडून स्वच्छ धुवून ठेवले होते, कालच्या वेळी तुम्ही बघितले असते। तर आता फक्त भाजी बनवायची आहे आणि कशी एकदम साधी सिंपल बनवणार आहे हिरव्या मिरचीची, आणि जास्त पण आमच्याकडे हीच बनवली जाते, ते तुमच्यासोबत शेअर करते। तर इथं मी एकदम साधी सिंपल भाजी बनवणार आहे, एकदम साधी म्हणजे जशी गावाकडे केली जाते तशी। तर इथं मी कढईमध्ये तेल टाकलं, त्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकली, कढीपत्ता टाकायचा, छान तडतडू द्यायचा।
त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली आणि ज्या चवळीच्या शेंगा आहे त्या निवडून ठेवलेल्याच होत्या, ऑलरेडी मी वॉश करून ठेवलेल्या आहे. तर त्या टाकायच्या, छान तेलामध्ये परतून घ्यायच्या. एकदम साधी आहे, लाल मिरची वगैरे काही टाकणार नाही, कारण का आता संध्याकाळी साधीच भाजी चांगली असते आणि कधी कधी ॲसिडिटी वगैरे होते, त्यामुळे म्हटलं एकदम साधी सिंपल बनवू. आणि चवळीच्या शेंगा अशाही छान लागतात किंवा मग लाल मिरचीच्याही दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकतात, त्याही छान लागतात. ती ही रेसिपी मी तुमच्यासोबत दाखवेलच. आणि अशा एकदम लाल मिरचीच्या तरतरीत आणि जास्त तेलाच्या भाजी जास्त काही चांगल्या लागत नाही. आणि टिफिनला वगैरे मग लाल मिरचीची केली तर मग ती बरी पडते, पण घरी असेल तर अशीच पातळ भाजी चांगली लागते खायलाही. आणि संध्याकाळी कसं तुम्हाला मी आधीच म्हटलं थोडीशी पातळ भाजीच बरी असते, सुकी भाजी खाऊन ना मग सकाळी केली ना तेही एक बरं असतं, त्यामुळे म्हटलं चला संध्याकाळी याच पद्धतीने करू. तर त्या शेंगा छान मी मसाल्यामध्ये परतून घेतल्या, म्हणजे शेंगा आधी परतून घ्यायच्या. त्यानंतर मिक्सरमध्ये मी शेंगदाणा, त्यानंतर हिरवी मिरचीचं वाटण केलेलं होतं ते टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि पाणी तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं टाकायचं. आणि ऑलरेडी अजून शेंगाही शिजायच्या आहे, त्यामुळे ते टाकलेलं आहे. आणि छान भाजीला उकळी काढून घ्यायची आणि कमी गॅसवरती शेंगा छान शिजवून घ्यायच्या. त्यानंतर मी चपात्या करते आणि इतकी गरम होते, म्हणजे इतकं गरमी ना, तर तुम्हाला मी आधी सांगितलं 45 डिग्रीच्या पण पुढे टेम्परेचर जातं संध्याकाळच्या वेळेस जेव्हा स्वयंपाक वगैरे करायचा असतो. आणि किचनमध्ये एवढं गरम होतं, मला तर असंही घाम कधी येत नव्हता, म्हणजे पहिले मला कधी घाम वगैरे यायचंच नाही, पण इकडे एवढी गरमी आहे तर घाम येतोच आणि इतकं म्हणजे किचनमध्ये उभंही राहू वाटत नाही. तर यावरती मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, तर त्यावरती मी आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे की आपण आपलं घर कसं थंड ठेवू शकतो AC आणि कूलरशिवाय. बहुतेक 2-3 व्हिडिओनंतर तोच व्हिडिओ असेल किंवा मग ह्या व्हिडिओनंतर तोच व्हिडिओ येईल तुम्हाला बघण्यासाठी, कारण गरम एवढं होतं तर काहीतरी सोल्युशन पाहिजेच घरामध्ये. दुपारी तरी आपण काहीतरी करू शकतो, पण संध्याकाळच्या वेळेस भयानक गरम होतं जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा, आणि इतका घाम वगैरे आणि किचनमध्ये उभंही राहू शकत नाही. आणि किचन म्हटलं तर आपल्याला स्वयंपाक करणं जे काही झालं तर, कारण गॅसचंही गरम वाफ येते आणि त्यानंतर बाकीचंही घरातील टेम्परेचर, तर त्यामुळे जास्तच गरमी होते. आणि मग भांडे वगैरे पण असतातच, पण मग स्वयंपाक करेपर्यंतच खूप जास्त गरम होऊन जातं. तर रात्रीचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे किचनचं क्लिनिंग, तर सर्व काही झालेलं आहे. इथं छास काढलेले मला पिण्यासाठी, इतकी गरमी होते तर काय करणार. आणि हा शेंगदाण्याचा डब्बा घसून ठेवलेला आहे, उद्या सकाळी शेंगदाणे भाजून ठेवायचे म्हणून. तर सर्व क्लीन करून ठेवलेलं आहे. असं क्लीन असलं ना तर सकाळी पटपट कामं होऊन जातात आणि फ्रेशही वाटतं. गॅसही रात्रीच क्लीन करून ठेवते मी. तर असे संध्याकाळचे कामं असतात. स्वयंपाक वगैरे झालं, जेवण वगैरे झालं, बाकीचं आवरलं, झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग किचनही क्लीन केलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. तर असा हा छोटासा व्हिडिओ होता. आणि पिल्लूला पाहिजे होता चिकू, तर चिकू सध्या संपलेले आहे. त्याने गावाकडं गेलं तेव्हा खाल्ले आणि त्याला तेव्हापासून आवडायला लागले. आणि आता एवढं काही चिकूचं सीझनही संपत आलेलं आहे चिकूचं, त्यामुळे. तर असाच छोटासा व्हिडिओ होता. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.